प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर ते श्रीशैल दरम्यान नंदीध्वज पदयात्रा काढण्यात येते। यंदाच्या वर्षी देखील 2 नंदीध्वज श्रीशैल येथे पायी यात्रेस मार्गस्थ झाले आहेत। बुधवारी सकाळी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आरती करण्यात आली। यावेळी काशीचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, सिद्धरामेश्वर महाराज यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, आमदार विजयकुमार देशमुख, सुदेश देशमुख तसेच माजी महापौर महेश कोठे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांची प्रमुख उपस्थिती होती। छान आहे। सगळ्यांच्या बदलोगांची इच्छा जे होते फार वर्षाने करायचं असं होतं। हा वर्ष हे घडलेले पुढे असंच चालायला असं पाहिजे चालत असतं। सगळ्या म्हणजे आपणच्या इच्छा होते की परत मेघराज शिवाचार्य महास्वामींचं प्रतिवर्ष असंच गडात राहायला पाहिजे, म्हणजे हे कुठेही न थांबता चालायला पाहिजे हे आपणची इच्छा होती परत मेघराज। आणि हे प्रथा कित्येक वर्षापासून जे आहे हे सुरू आहे सोलापूरहून श्रीशैलला पदे। आपल्याला माहिती आहे परत मेघराज शिवाचार्य महास्वामींनी 94 मध्ये काहीतरी काढलं होतं, नंतर 98 मध्ये सुरुवात जेव्हा केलं। हे अगोदरपासून तर आहे। आपण एक 5 नंदीकोल आपल्या सगळं एकत्रित होऊन जायचं असं नियोजन होतं। आता तर नियोजन झालेलं आहे। आता हिरेहब्बू आणि हब्बू दोन्ही परिवार आपण सांगितलं होतं सगळं एक निरंतर असंच चालायला पाहिजे। सगळं राजू हिरेहब्बानी आणि सर्व आपल्या जे हिरेहब्बू आहे आणि हब्बू परिवार आहे दोन्ही आणि भक्त लोकांना घेऊन 5 काट्यात दरवर्षी जायला पाहिजे। काय असेल तर आपण आहे मागा।